राजकारणामध्ये सगळंच सोयीनुसार केलं जातं. सोयीची योजना, सोयीचं भाषण, सोयीची घोषणा आणि सोयीची एकमेकावर केलेली ढकलचाल. अमुक का केलं नाही असं कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा राजकीय नेत्याला विचारलं तर ते सरळ सत्ताधारी विरोधकाकडे आणि विरोधक सत्ताधाऱ्यांच्याकडे बोट दाखवून मोकळे होतात. आता ह्या सगळ्या ढकलाढकलीमध्ये सर्वसामान्य जनतेला नेमकं काय चाललं आहे हेच कळत नाही. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा आपण जर चर्चेत घेतला तर मराठा आरक्षणाच्या बाबतीतही सध्या नेमकं हेच सुरू आहे. म्हणजे काय झालं आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भाने सत्ताधाऱ्यांना विचारलं तर ते सत्ताधारी विरोधकांवर निशाणा साधतात आणि विरोधकांनी केलं नाही, त्यांच्या काळामध्ये त्यांनी का केलं नाही असं म्हणतात. विरोधकांना विचारलं तर ते म्हणतात आता सत्ता त्यांची आहे, त्यांनी करून दाखवावं. म्हणजे एकूणच काय तर एकमेकांवर ढकलाढकली करून मराठा आरक्षणाचा मुद्दा बाजूला कसा जाईल याच्याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे. आता शरद पवार यांनी आरक्षण का दिलं नाही असं सत्ताधारी लोक विचारतात. शरद पवार सत्तेत होते, दीर्घकाळ सत्तेत होते, मग त्यांनी हे आरक्षण द्यायला पाहिजे होतं, त्यांनी का दिलं नाही असं म्हणतात. शरद पवारांना विचारलं तर आता सत्ता आमच्याकडे नाहीच आहे, तर आम्ही ठीक आहे आम्ही दिलं नाही, आता त्यांनी द्यावं, अशा पद्धतीचं ते विधान करतात. संभाजीनगरमध्ये शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्याबद्दल 1-2 विधानं केली. त्यातलं पहिलं एक विधान असं होतं की त्यांनी हे विधान करताना बचावात्मक पवित्रा घेतला आणि असं म्हटलं की सरकारने एक बैठक घ्यावी. विरोधक, सत्ताधारी आणि एकूणच त्या अनुषंगाने जे लोक आहेत म्हणजे ओबीसीचे नेते, मराठा समाजाचे नेते असे सर्वसमावेशक एक बैठक घ्यावी आणि या बैठकीमध्ये निर्णय घ्यावा आरक्षणाच्या संदर्भाने आणि ही बैठक लाईव्ह करावी. सर्वसामान्य लोकांनाही ती बघता येईल आणि त्या बैठकीत जे काही ठरेल त्याला आमची संमती असेल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. आता मराठा आरक्षणाचा विषय हा राजकीय पातळीवर फुटबॉल झाल्यासारखा झाला आहे. याने त्याच्याकडे ढकलायचं आणि त्याने त्याच्याकडे ढकलायचं, इतकाच काय तो आता सध्या खेळ सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता 10 महिने उलटून गेले. दीर्घकाळ हे आंदोलन सुरू आहे. या 10 महिन्यात जरांगे पाटील यांनी 5 वेळा आमरण उपोषण केलं. त्यातल्या 4 वेळा शासनाने त्यांच्याकडून मुदत मागून घेतली आणि त्यांना उपोषण सोडायला लावलं. पण जी मुदत घेतली होती त्या मुदतीमध्ये जे काही करायचं होतं ते मात्र त्यांनी काहीच केलं नाही आणि पुन्हा मुदत संपत आली की आणखी थोडा वेळ लागेल असं म्हणून मराठा आरक्षणाचा हा सगळा जो मुद्दा आहे तो बाजूला केला. आता जरांगे पाटील यांनी जी सगळे सोयरे आणि कुणबी जात प्रमाणपत्राची मागणी केली होती ती अजूनही दुर्लक्षित आहे. त्याची नोंद, ज्यांची नोंद सापडली त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं असलं तरी त्याची व्हॅलिडिटी होत नाही. मुळात एकतर प्रमाणपत्र लवकर मिळत नाही, मिळालं तर त्याची व्हॅलिडिटी होत नाही. त्यामुळं मिळालेल्या या कुणबी प्रमाणपत्राचा तसा मराठा समाजाला काडीचाही उपयोग होताना दिसत नाही. सगळे सोयरीच्या बाबतीतही तेच घडलं आहे. सगळे सोयरीची अधिसूचना काढली पण त्याची अंमलबजावणी केली नाही आणि त्यामुळे सगळे सोयऱ्याचा फायदा नाही, कुणबी जात प्रमाणपत्राचा फायदा नाही. मराठा समाजाला जे शासनानं 10% आरक्षण काही महिन्यांपूर्वी जाहीर केलं होतं त्याच्या संदर्भात आता एकतर तो मुद्दा न्यायालयात गेलेला आहे, शिवाय ते आरक्षण दिलेलं आहे म्हणून मराठा समाजाला जे EWSचं 10% आरक्षण मिळत होतं तेही आता मिळत नाही. कारण कोणतंही आरक्षण ज्या समाजाला मिळतं कोणतंही आरक्षण, तर जे आरक्षण मिळत असलेल्या कोणत्याही समाजाला EWSचं आरक्षण घेता येत नाही. त्याच्यामुळं EWS नाही, SEBCमध्येही अडचणी आणि सगळी सोयरीची अंमलबजावणी नाही आणि कुणबी जात प्रमाणपत्र मिळत नाही. म्हणजे एकूणच मराठा समाजाची फार मोठी कोंडी या अनुषंगाने झालेली आहे. आता काय झालं आहे तर हा विषय योग्य पद्धतीने सोडवायच्या ऐवजी त्यांनी का केला नाही असं म्हणत सत्ताधारी गळा काढतात आणि सत्ताधाऱ्यांनी का केलं नाही म्हणून विरोधक गळा काढतात, पण करत कोणीच नाही. उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळातच खरं तर मराठा समाजाला
मिळालेलं जे SC-BCचं आरक्षण होतं ते सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालं. ते आरक्षण त्यांना टिकवता आलं नाही अशीही त्यांच्यावर टीका झाली. पण हे आरक्षण उद्धव ठाकरेंच्या काळात टिकलं नाही, ते रद्द झालं. आणि आरक्षण गेल्यावर मात्र मग मराठा समाजाला आपण लवकरच न्याय देऊ असं उद्धव ठाकरे म्हणत राहिले. पण समाजाला न्याय काही मिळाला नाही. त्यांचं पद गेलं पण न्याय मिळायचा मात्र राहूनच गेला. शरद पवार यांनी संभाजीनगरमध्ये आणखी दुसरं एक मोठं विधान केलं. ते तर फारच गमतीचं आहे. ते म्हणाले की जरांगे पाटील आणि सरकारमध्ये आरक्षणाच्या संदर्भाने जे काही बोलणी झाली किंवा जे काही त्या दोघांच्यामध्ये चर्चा सुरू आहे ती चर्चा मला माहीत नाही किंवा आम्हाला माहीत नाही, त्यामुळं मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मला काही बोलता येत नाही. आता मुळातच मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन ज्या दिवशी सुरू झालं त्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशीपासून त्यांनी कोणाशीही चर्चा म्हणजे सरकारशी असो, विरोधकांशी असो, काय आणखी नेत्यांशी असो, तर ती प्रत्येक चर्चा त्यांनी लाईव्ह केलेली आहे. म्हणजे मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला, मराठा समाजाला, सगळ्या नेत्यांना पाहायला मिळालेली आहे. त्यामुळं त्यांची आणि शासनाची जी काही चर्चा होती त्याच्यामध्ये झाकून ठेवण्यासारखं काही नव्हतं किंवा त्यांनीही झाकून काही ठेवलं नाही. त्यामुळं आता कोणीही असं म्हणत असेल की सरकार आणि जरांगे पाटलांच्या या दोघांच्यामध्ये नेमकी काय चर्चा चालू आहे हे आम्हाला माहीत नाही, तर हे केवळ हास्यास्पद आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या एकूणच सगळ्या घडामोडींमध्ये दिसतंय ते असं की मराठा आरक्षणाचा विषय हा जितका लांबणीवर टाकता येईल तितका टाकत राहायचा. दरम्यानच्या काळात आता काही दिवसातच विधानसभेची निवडणूक लागेल, त्याची आचारसंहिता लागू होईल. या आचारसंहितेच्या काळामध्ये 2-3 महिने त्याच्यामध्ये निघून जातील आणि हा मुद्दा कायमचा बाजूला जाण्याची शक्यता आहे. या सगळ्यामध्ये झालं आहे काय तर मनोज जरांगे पाटलांची गोची झाली. म्हणजे त्यांनी जे आता 5व्यांदा आंदोलन केलं होतं, उपोषण केलं होतं, आमरण उपोषणाला बसले होते, तर ते त्यांनी स्वतःहून पाठीमागं घेतलं. त्याचं कारणच असं होतं की त्यांच्याकडनं पूर्णपणे दुर्लक्षित करण्याचं आणि एकूणच त्यांच्या विरोधात अभियान चालवायचं असा पवित्रा भाजपच्या काही मंडळीने घेतला होता. प्रवीण दरेकरांनी तर ते बोलूनही दाखवलं. त्याच्यामुळं एकूणच चक्रव्यूहामध्ये खिंडीत गाठण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांकडून होत असल्यामुळेच कदाचित जरांगे पाटलांनी उपोषण पाठीमागे घेऊन त्यांनी आपल्या रॅली, बैठका, समाजाशी संवाद सुरू ठेवला. पण एकूणच काय तर मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आगामी काळात होणार आणि तो झाला तर आश्चर्य वाटायला नको, कारण विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर डोकेदुखीच ठरणार आहे हे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय आहे? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्ते.